हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. महाबलः महाबुद्धी महावीर्यः महाशक्तिः महाद्युतिः. महाबल म्हणजे ज्याच्यापेक्षा बलवान कुणीही नाही. महाबुद्धी म्हणजे ज्याच्यापेक्षा बुद्धिमान कुणीही नाही. महाशक्ती म्हणजे श्रेष्ठ शक्तीने युक्त. महावीर्य म्हणजे ज्याचा पराक्रम सर्वश्रेष्ठ आहे. महाद्युती अत्यंत तेजस्वी. एखाद्या गुणाचा परमोत्कर्ष सांगणारी ही भगवंताची नावे आहेत. त्यांचे अर्थ एकमेकात मिसळलेले आहेत, जवळ निकट आहेत. म्हणून या सर्वांचा आपण एकत्रित अर्थ पाहूया. दास्यभक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ गणल्या गेलेल्या मारुतीरायांचे अनेक गुणविशेष वरील नामांमध्ये आपणास आढळतात. मारुतीराय कसे आहेत तर बुद्धिमतां वरिष्ठम आहेत. ते किती मोठे आहेत तर समर्थ म्हणतात, या अनंत ब्रह्मांडाभोवती आपल्या शेपटीने ते वेढा घालू शकतात. लहान लहान अणुरूपापासून ब्रह्मांडा एवढे ते होऊ शकतात. त्यांच्या पराक्रमापुढे शक्तीपुढे काळ देखील थरथरा कापतो. ते महाविद्युल्लतेपरी म्हणजे विजेसारखे तेजस्वी आहेत. आपल्या एका सूर्यमालिकेतील ग्रहांचा जरी आपण विचार केला तरी या ग्रह ताऱ्यांना नियंत्रित करणारी शक्ती किती मोठी असेल. खरोखर अमोज मोजमापाच्या पलीकडची आहे. आपल्या आकाशगंगेतील गॅलेक्सी, एका सूर्याभोवतीचे ते ग्रह, अशा अनेक आकाशगंगा अवकाशात आहेत. अब्जावधी सूर्य आहेत. मानव आपल्या तोटक्या बुद्धीने याचे मोजमाप करायचा प्रयत्न करतोय. तो जरी कौतुकास्पद वाटला तरी कोटी, अब्ज, पद्म, महापद्म, खर्व, निखर्व ही सगळी संख्या मोजणारी परिमाणे देखील नेती नेती म्हणून उसासे टाकतील अशी वस्तुस्थिती आहे. ही सर्व भगवंताची नामे, त्यांचे गुणविशेष यांचा आपण नुसता विचार जरी केला तरी बुद्धी थकेल. या गुणविशेषांमधील अत्यल्प गुणविशेष त्याने या चराचरातील सर्व सजीवांमध्ये देखील बहाल केले आहेत. जणू काही ज्योतीने तेजाची आरती करण्यासाठी. हरिओम.